कथेचे नाव नकळत जवळ येताना. भाग 2. नकळत ओढ. पाऊस आता मंद झाला होता, पण वातावरणात अजूनही त्याचा ओलसर गंध भरून राहिला होता. कॅफेमधील प्रकाश मऊसा वाटत होता आणि लोक हळूहळू कमी होत चालले होते. "तू अचानक शांत का झालीस?" विराटने विचारले. आर्याने हलकेच मान हलवली. "काही नाही, फक्त विचार करत होते." विराट हसला आणि विचारू लागला, "कशाबद्दल?" "तुझ्या त्या प्रश्नाबद्दल." "काही भेटी नशिबाने ठरवलेल्या असतात का?" तिने विचारले. तशी त्याने हलकीशी मान डोलावली आणि त्याने प्रतिप्रश्न केला, "तुला काय वाटतं?" आर्याने एक दीर्घ श्वास घेतला. "माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी इतक्या अनपेक्षित घडल्या आहेत की कधी-कधी वाटतं, खरंच असं काही असतं का? पण मग मनात एक वेगळाच विचार येतो, हे सगळं आपणच ठरवलेलं असतं का?" विराट गप्प बसला. तो तिला नीट निहाळत होता. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा संभ्रम दिसत होता. जणू काही ती स्वतःशीच लढत होती. "कधी-कधी आपण ठरवलेलं नसतं, पण गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात," तो म्हणाला. "आणि कधी-कधी त्या घडण्यामागे कोणाचा तरी हात असतो." आर्याने हळूच उत्तर दिलं. विराट क्षणभर स्तब्ध झाला. त्या क्षणी त्याच्या फोनवर पुन्हा मेसेज आला. त्याने पटकन फोन उचलून पाहिला आणि एक दीर्घ श्वास घेतला. "तुला एक विचारू?" आर्या बिचकत म्हणाली. "हो, नक्कीच." विराटने सहमती दिली तसे तिने विचारून टाकले. "तू इतका विचित्र का वागतोयस?" "म्हणजे?" न कळून त्याने विचारले. "तुझ्या प्रत्येक वाक्यात एक गूढ आहे. जणू काही तू काहीतरी लपवत आहेस." आर्या उत्तरली. विराट शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. मग तो हलक्या आवाजात म्हणाला, "कधी-कधी प्रत्येक गोष्टीचा खुलासा लगेच करता येत नाही." आर्या त्याच्या डोळ्यांकडे पाहत राहिली. त्या डोळ्यात एक प्रकारची हळवी वेदना होती. "आणि कधी-कधी काही गोष्टी सांगितल्या तर त्या बऱ्या नाही ठरत." तो पुढे म्हणाला. "म्हणजे तू काहीतरी लपवतो आहेस माझ्यापासून?" साशंक स्वरात तिने विचारले. विराट हसला, पण त्याच्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं. "शक्य आहे." त्या वाक्याने आर्याच्या मनात उत्सुकतेच्या सोबत एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली. हा माणूस नक्की कोण होता आणि का तिच्या मनात त्याच्याबद्दल इतकी ओढ निर्माण होत होती? तेवढ्यात कॅफेच्या बाहेर पुन्हा गडबड झाली. तीच ती 2 माणसं ज्यांना आर्याने काही वेळापूर्वी पाहिलं होतं, तीच तिला पुन्हा दिसली. यावेळी त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. आर्या जणू काही तंद्रीतून बाहेर आली. तिचं मन वेगाने धावत होतं. काहीतरी चुकत होतं. विराट, ती काहीतरी बोलणार होती, पण त्याने तिच्या हातावर हलकासा स्पर्श केला. "कधी-कधी काही गोष्टी समजून घ्यायला वेळ द्यावा लागतो," तो मंद स्वरात म्हणाला. त्या स्पर्शाने आर्याचं मन क्षणभर थांबलं, पण तिच्या मनातला गोंधळ वाढत चालला होता. विराट नक्की कोण होता आणि तो तिच्या आयुष्यात इतक्या सहजपणे का आला होता? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.